नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी. नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतो की अद्ययावत असं हे शहर आहे, स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये ठाणे बेलापूर रोडच्या अगदी पूर्वे साईडला असं अद्ययावत असं कोकिळाबेन धीरूभाई अंबानी एक रुग्णालय, अद्ययावत असं रुग्णालय आहे. आणि या रुग्णालयाला 8 वर्ष पूर्ण झाली आणि या रुग्णालयाचे प्रमुख जे आहे डॉक्टर शशिकांत पवार सर जी. सर, काय सांगाल तुम्ही? आज 8 वर्ष या ठिकाणी या आपल्या हॉस्पिटलला झालेत आणि विविध रोगांवरती निदान व्हावं आणि प्रत्येक रुग्ण इथे आलेला तो व्यवस्थित इथून अगदी चांगला होऊन गेला पाहिजे असा तुमचा प्रयत्न आहे. काय सांगाल या संदर्भात? धन्यवाद सर. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. 8 वर्ष आपल्याला हे झालेले आहेत. कोकिलाबेन धीरूभाई हॉस्पिटल नवी मुंबई येथे जुलै 2018 या साली आपण हे चालू केलेलं होतं. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण पुढे वाटचाल करत आहोत. पहिलं जे अंधेरीचं हॉस्पिटल होतं आमचं पहिलं 2009 साली, त्याच्यानंतर हे पहिलं एक्सटेंडेड हॉस्पिटल आहे. आणि आतापर्यंत आपण जर बघायला गेलं तर 1 मिलियनच्या वरती पेशंट आपण इथे तपासले गेलेले आहेत. विविध प्रकारचे सुविधा आपण काढलेल्या आहेत. सर्व प्रकारचे रुग्ण आपण इथे बघतो. हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असल्या कारणाने इथे कॅन्सर म्हणा, गॅस्ट्रोएंटरोलॉजी म्हणा, कार्डियक जसे हृदयाचे विकार आहेत त्याचे म्हणा, किडनीचे विकार आहेत, ह्या सर्व इन्क्लुडिंग द ट्रान्सप्लांट प्रोग्राम आहे. परत त्याच्यानंतर कॅन्सरमध्ये बोन मॅरो आहे. या सर्व लेवलचे कार्टी सेल थेरपी वगैरे हे सर्व काही आपण इथे करतो. आणि त्या लेवलच्या रुग्णांचं निदान होण्यासाठी ज्या काही डायग्नोस्टिक टेस्ट लागतात, लॅबोरेटरी असेल किंवा इमेजिंग असेल, या सर्व काही सुविधा आपण इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि जे काही लागतं पुढे जाऊन ट्रीटमेंटसाठी विविध प्रकारचे रोबोटिक सर्जरीज आहेत, तर त्याचेही प्रोव्हिजन आपण इथे केलेले आहे. आणि सर्व प्रकारचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर त्या त्या तंत्रज्ञानातले लागणारे त्यांचे हायली स्किल्ड म्हणा, त्यांचे पूर्ण ट्रेनिंग व्यवस्थित झालेले आणि त्यांनी ते काय ट्रीटमेंट करून आउटकम ज्याला आपण म्हणतो पेशंटचे, ते आपण मेजर पण करतो इथे. ज्याच्यात आपण बघतो की पेशंट बरा होऊन गेला, त्याला सर्वात चांगली ट्रीटमेंट मिळाली, कमीत कमी मॉर्टॅलिटी असावी, या प्रयत्नांनीच आपण पुढे चाललेलो आहोत आणि आता पुढेही तसेच अजून करत राहणार आहोत. सर, आपण बघताय की इथे आलेला रुग्ण त्याची तपासणी केलं तर त्याचं निदान होतं, परंतु आपण आता बघतो की धावपळीच्या युगामध्ये अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसतो. तर हे करत असताना प्राथमिक ज्याला आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने त्याने स्वतःच्या शरीराची निगा राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत? याच्यामध्ये जसं तुम्ही बरोबर बोललात की एवढं आपलं धावपळीचं वातावरण आहे, ज्याला आपण चाकरमाने म्हणतो आपण जसं मराठीमध्ये. तर रोज आपलं उठलं की आपलं कामं करतो, पण स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. तर याच्यामध्ये काय करता येईल की 30 वर्षाहून अधिक असलेल्या जे काही आहेत त्यांनी ऍटलिस्ट आपल्याला वन्स अ इयर सुरुवातीला का होईना कमीत कमी वार्षिकरित्या आपलं एक हेल्थ चेकअप करून घेतलं पाहिजे. ज्याच्यामध्ये एक स्क्रीनिंग झाल्याने आपल्या बॉडीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे समोर येऊ शकतं. जसं सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला किडनी स्टोन आहे नाही आहे हेही कळतं. आपल्याला कधी कधी आपण दुर्लक्ष करतो, थोडंसं दुखतंय मला पण मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा आपण स्क्रीनिंग करतो, सिटी स्कॅन करतो, त्याच्यानंतर पुढे त्याच्यात आपल्याला ऍक्च्युली कळून येतं. काही काही बऱ्याच वेळेला असं होतं की कॅन्सर मार्कर जे कॉमन आहेत ते आपल्याला वाटतं आपल्याला काही नाहीये, आणि केल्यानंतर असे रुग्ण आपण बघितलेले आहेत की त्यांना शेवटच्या स्टेजवरती येऊन कळालेलं की आपल्याला ब्लड कॅन्सर झालेला आहे. पण हेच जर आपल्याला पहिल्यांदा कळालं तर आपण भरपूर काही करू शकतो, ज्याच्यासाठी आपली लॉंग लाईफ होऊ शकते. आपण प्रायमोडल प्रिव्हेन्शन घेऊन ते कदाचित क्युअरही करू शकतो, असंही होऊ शकतं. तर त्यामुळे माझा सल्ला असाच राहील की आपण आपलं एक पिरियॉडिक हेल्थ चेकअप करत राहावा. त्याच्यामध्ये जे काही आपल्या बॉडी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला कळतात, कुठे कुठे कमी आहे, काय कमतरता आहे. आपण आपल्या शरीराची नीट काळजी करू शकतो आणि हेल्दी लाईफ पुढे जगू शकतो. हे आपल्या शरीरासाठी फार गरजेचं आहे. सर, याचबरोबर एक शेवटचा प्रश्न असा की केंद्र असेल, राज्य सरकार असेल, या आरोग्याच्या संदर्भात विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे. तर या योजना या आपल्या रुग्णालयामध्ये सुरू केलेल्या आहेत का? किंवा करण्याचा तुमचा काही मानस आहे का? पुढे जाता आपल्याला हे जर असेल तर आपण नक्की आपण हा मानस ठेवतो की पुढे रुग्णाची सेवा चांगली करण्यासाठी ह्या कॉस्ट फॅक्टरसाठी आपण बघू हे. पण हे जे प्रायव्हेट लिमिटेड असल्यामुळे सध्या तरी आपल्याकडे ते प्रकारची सुविधा आता तरी नाही ठेवलेली आहे. सरांनी सांगितलं की या ठिकाणी अद्ययावत जरी रुग्णालय असेल, शासनाच्या केंद्र असेल, शासन असेल, याच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा आम्ही या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न करणार, परंतु आता खाजगी असल्यामुळे आम्हाला ते सध्या करता येत नाही. आणि याच बरोबर प्रत्येक नागरिकांनी आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी दररोज आपण व्यायाम केला पाहिजे, की आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, असंही या ठिकाणी पवार सरांनी सांगितलंय.